नमस्कार मंडळी, पावसाने यावर्षी मे महिन्यातच हजेरी लावली. सुट्ट्या संपूर्ण 8 दिवस झालेत आणि लवकरच पावसाळ्याचा आनंद घ्यायला भेटलाय. सगळे वळ सुरू झालेत आणि आपल्या गावातले सगळे धबधबे सुद्धा सुरू झालेत. तरापाठी धबधबा, जांभूळदारा धबधबा, आगुकडा धबधबा आणि आपल्या तळ्याचा सांडावा तो सुद्धा एक धबधबाच आहे. हे सगळे सुरू झालेत आणि तलाव उकरल्यामुळे आता छोटासा तलाव आहे, त्यातलं पाणी एकदम हिरवगार दिसायला लागलंय. पावसाळा सुरुवात झाला की पक्ष्यांचा आनंद सुद्धा आपल्याला त्यांच्या आवाजातून समजायला भेटतो. सगळं वातावरण एकदम हिरवगार झालंय. कुणाला आनंद तर कुणाचं काय, नुकसानी झालं तर कुणाचं काय तर कुणाचं काय. पावसाच्या सरी सारख्या येतात जातात, उघडतो येतो उघडतो येतो. उन्हाळ्यात हा छोटासा तलाव उकरायचं काम चालू झालं होतं, पण पावसाळा उन्हाळ्यातच सुरू झाला त्याच्यामुळं ते कामही राहून गेलंय. हे इथं हे गाड्यांची वाट माती काढत होती. या नळीच्या वळाला हे दगडी कट्टे बांधलेत. पहिल्या पुरातच या दगडी कट्ट्यांवर एवढी घाण येऊन बसले. आता प्रश्न आहे, हे फुलपुरामध्ये हे दगडी कट्टे टिकतील का नाही. हे दगडी कट्टे बांधायचं मुख्य कारण आहे हे जमिनीची धूप कमी व्हावी म्हणून. भाताची रोपं यावडली वाढून आल्यात. कट्ट्यांवर पक्का मैल येऊन साचलाय आणि हा नळीचा वळ. वाहनी करायला टाइम नाही भेटला तर पोंड्यामधून पार गतपान माजून गेले. आपली हिरे पार टी भरून गेले. चाईची भाजी आता निभरून गेले सगळी. म्हणजे ज्या गोष्टी साधारणपणे जुलैमध्ये घडतात दरवर्षी, त्या ह्या वर्षी जूनमध्ये सगळ्या घडल्यात, काही तर मे महिन्यामध्ये. मग आता मला असा प्रश्न पडलाय, सगळं वातावरण बदललंय आणि आपले मे महिन्यातलेच काही व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेत, ते आता अपलोड करावं का नाही.